आजच्या काळात तुम्हाला सांगतो मी, अक्षरशः प्रत्येक मूलमंत्र आहे, हं. तुमचं आयुष्य घडवणार आहे. बरं. बरोबर आहे. ॲक्चुअली लाँग लिव्हिंगसाठीच्या कन्सेप्टमध्ये ना, लॉन्जेव्हिटी वाढण्यासाठीच्या कन्सेप्टमध्ये एक महत्त्वाचं पण एक फॅक्टर असतो, की तुम्हाला सतत काहीतरी नवनिर्मितीचा आनंद मिळणं आणि हे या क्षेत्राची एक हेच आहे ना, की नवनिर्मितीचा आनंद. तर विश्वेश्वरय्या सर एवढे जास्त जगण्यामागे बाकी त्यांचे जीन्स वगैरे तर असतीलच. त्यांनी स्वतःच्या आयुष्याची घेतलेली काळजी असेलच. पण हाही एक रोजचा त्यांचा जो अनुभव असेल, तो पण खूप मोठा फॅक्टर असेल. त्यांचा एक छोटासा त्यांनी केलेल्या प्रकल्पाबद्दल बोलतो मॅडम, हं, हं, हं. की हे काय याचं म्हैसूरचं वृंदावन गार्डन हं, हं. हा स्वर्ग आहे. जे जातील लोक ते त्या गार्डनला भेट दिल्याशिवाय येत नाही. आणि ते ते फेमस कशा करताय गार्डन, की तिथली कारंजी, हो. फाउंटन्स कलर्स सगळे तिथले आणि ॲब्सोल्युटली म्हणजे संध्याकाळ म्हणजे तिथं स्वर्ग बसल्यासारखं वाटतं. हो. आम्ही पण तो अनुभव घेतला. जबरदस्त आहे. आणि त्याच्या पाठीमागे धरण आहे. त्यांनीच बांधलेलं. त्या धरणाचे जे आर्किटेक्ट होते ते विश्वेश्वरय्याच होते. हं. ही सगळी जी कारंजी जी आहेत, लक्षात घ्या, ती जी ऑपरेट्स होतात. नॉर्मली कुठलंही कारंज आहे, आपल्याला एवढंच कळतं, की कारंजचं पाणी उडतं ते पंपामुळे उडतं. पाण्याचे पंप असतात म्हणून कारंज उडतं. या गार्डनमधलं कुठलंही कारंज पंपाने उडत नाही. अच्छा. नो पंप्स. हं, हं. तिथं पंपाची गरजच नाहीये. अच्छा. ते सगळे जे आहेत ना, पाणी जे उडतं ते ग्रॅव्हिटीवरती लक्षात घ्या. ओहो! म्हणजे धरणाच्या पाण्याचा जो काही प्रचंड मोठा दाब आहे अच्छा. पाठीमागच्या बाजूला, त्या दाबावरती ही कारंजी जी आहे ती नियंत्रित केली. तुम्ही फक्त अरे व्हॉल्व्ह ओपन करा, तर फाउंटन विल ग्रो. बापरे! जबरदस्त आहे. कोणाला माहिती नाहीये. म्हणजे हे इंजिनिअरिंग जे आहे ते कोणाला माहिती नाही. बरोबर आहे. तिरुपती या देवस्थानला सगळेच जण जातात ना, ते हो. दैवत आहे आराध्य. पण त्या तिरुपतीला जाणारा जो तिरुमलापासून जो घाट रस्ता आहे, हं, तो हं, हं. 7 डोंगर पार करून जातो. हं, हं. त्या घाट रस्त्याचं डिझाइन जे आहे, तिथले जे चढ, उतार, वळणं, हं, हं, हे हं. सगळं विश्वेश्वरय्यांनी केलंय. अच्छा. त्यामुळे तुम्हाला ते 7ही डोंगर पार करताना इतक्या तुम्ही स्मूथपणे वरती जाता, की तुम्हाला असं कुठेही वाटत नाही, की अरे, मला काहीतरी श्रम झालेत, काय झालेत. हं. आणि तिथे ॲक्सिडेंट्स अपघाताचं प्रमाण पण तिथं अक्षरशः नगण्य आहे, म्हणजे नाहीच आहे. अच्छा. हं, हं. हे फार महत्त्वाच्या गोष्टी ज्या होत्या, बरं आहे. त्या सगळ्या विश्वेश्वरांच्या आहेत त्या तुम्हाला सांगतो. हं, हं. जबरदस्त.